प्रयत्न हा But now the day we are enjoying here, the third day, third edition, third tournament, third season Premier League, दापोली. तिसरं पर्व, तिसरं वर्ष आणि या तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. अप्रतिम बॅटिंग करतो मंगेश, गोलंदाजी करण्यासाठी दीक्षित राईट मर्द विकेट. दीक्षितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय की बघूया. पंचांचा इशारा येतो लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते एका अवांतर धावेने 13 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी तो म्हणजे स्वप्नील पिंपळे, दॅट इज SP11 विरुद्ध आपण पाहतोय स्कॉटिश चॅम्पियन SP11 या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आमंत्रित केले फलंदाजीला ते म्हणजेच SP च्या संघाने. दीक्षित पुढचा चेंडू उदयसाठी आणि बघा याला म्हणतात मुंबईमधलं अंधाधुंदी क्रिकेट. गॉन उदय पवार नाही, उदय परततोय खेळाडू बाद. रेवाळे, उदय रेवाळे बॅक टू द ग्राउंड. नहीं तो मिस टाइम होतोय आणि खेळाडू बाद. गॉन बॅक टू बॅक गुच्छे में विकेट. टायमिंग केले होते खळेने, ते षटकार गेले. पिंट्या सुशांत टेमकर असेल, रुपेश उजाडने टायमिंग केलेले षटकार गेले. पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय या ठिकाणी. अतिशय खराब थ्रो. जलद गतीने थ्रो करण्याचा प्रयत्न होता. अनिकेत खळे या ठिकाणी मॅनेजमेंटचे प्रमुख खेळाडू आहेत.
बघा गेल्या 1.5-2 महिन्यापासून यांची मेहनत चालू आहे आणि उद्या रात्री या ठिकाणी निश्चितच त्यांना थोडं निवांत मिळणार, कारण ज्या प्रकारची मेहनत या ठिकाणी कार्यकारिणी या ठिकाणी ही स्पर्धा सज्ज करण्यासाठी होते. पहिली स्पर्धा मला आठवते 31 जानेवारी, त्यानंतर 31 डिसेंबर 1 जानेवारी आणि दुसरी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात गेल्या वर्षी आपण पाहिली 10 फेब्रुवारीला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू वळतोय, करणं गरजेचं आहे. 10x किंवा कॅप्टनचे चेंडू आहेत असे स्क्वेअर कट केल्यानंतर वळतात, ते मात्र कळलं नाही. चेंडू सीमापार चौकार 4 धावा. धावसंख्या 21. दुसरे षटक सुरू, धावसंख्या 21. चांगली सुरुवात SP11 या संघाविरुद्ध. चला लवकर गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्न. रोशन स्ट्राईकला अंकेश तेलप. अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका, फक्त दिशा देतोय. ओव्हर पिच चेंडू नाही, यॉर्कर टाकला होता थोडासा फुल लेंथ. बघा सध्या IPL मध्ये तुम्ही जर पाहत असाल तर ऑफस्टमच्या बाहेर थोडा वाईड, ज्याला फुल लेंथ यॉर्कर म्हणतात, ते टाकण्याचा प्रयत्न आहे ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, कारण ज्या प्रकारचे अँगल क्रिएट होत आहेत. ऋषभ पंतला पहिल्या सामन्यात तुम्ही पाहिलं अप्रतिम बॅटिंग करताना रसेल फॉर्ममध्ये आलेला आहे. कित्येक नवनवीन खेळाडू, बटलर अजूनही वेटिंगमध्ये आहे. आज आपण बघणार आहोत RR आणि MI म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल वानखेडे स्टेडियमवर वेगळ्या प्रकारचं आपण चित्र पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा आहे, तर लेग बायच्या माध्यमातून एक अवांतर धाव आणि धावसंख्या 23. राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्स. RCB साठी व्हॉट्सअपला जर पाहिलं तर RCB साठी वेगवेगळे येत आहेत काही मेसेज की पहिला विजय कधी मिळणार, आणि त्याच्या प्रतीक्षेत AB डिव्हिलियर्स आहे, त्याच्या प्रतीक्षेत विराट कोहली आणि त्याची टीम आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, या ठिकाणी वन बाउंड चेंडू सीमा पार होऊ शकला असता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, योग्य वेळेवर उडी मारली. बघा एवढा चेंडू शॉट घेतल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे बॉडी बॅलेन्स आवश्यक असतो असे फटके खेळण्यासाठी. षटक संपतंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, स्ट्राईक लावून पाहतोय.
सामना करतोय अंकेश. ओ दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. यॉर्कर लाईन चेंडू होता, ऑफ स्टंप पकडून गोलंदाजी करतोय. बघा ओव्हर पिच चेंडू कधी कधी बॅट्समन जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतात. डावा पायाचा जो वापर केला असता अंकेशने, थोडा फॉरवर्ड डिफेन्स नाही मात्र फॉरवर्ड येऊन थोडं फ्रंट फुटला येऊन जर ड्राईव्ह जरी केला असता तरी कव्हरला एक चांगला फटका पाहायला मिळाला असता, मात्र ते पाहायला मिळत नाही. आणि यानंतर टॉस आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू पूल करायचा होता, ज्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणा घातलेले पंचांचा इशारा लेग बाय. लेग बायच्या माध्यमातून एक अतिरिक्त अवांतर धाव मिळते. एकूण धाव संख्या 30. 3 षटकानंतर कमबॅक करतायत, कारण 2 ओव्हर नंतर जर आपण पाहिले तर धाव संख्या किती होती. 2 ओव्हर नंतर 24. 6 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. आणि अमित तेलप यांना विनंती करतो आपण टॉस करायचं आहे. अमित तेलप यांना विनंती करते द ग्राउंड ब्रेकर्स आणि होप ब्रिगेड यामधील टॉस आपण करावा. फोटोग्राफर गीतेश. टॉस झालेला आहे. स्पिन द कॉइन अँड हेड युअर टेल्स. आणि टॉस जिंकलेला आहे तर ग्राउंड ब्रेकर्स. कुणाल आपण काय घेतले कुणाल. बघा अनिकेत, मला वाटतं अनिकेत खळेबरोबर मीटिंग होणार त्यानंतर सांगणार की काय. ओके, बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी ओ चकून जातोय चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला आपण पाहतोय थोडस पाहिलं जात आहे काय घडतंय काय बिघडतंय. थोडा विचार विमर्श करतायत. पंचांचा इशारा लेग बाय. या अगोदरचा चेंडू. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की वेगळ्या प्रकारे एक डगलस मरेला नाही मात्र थोडासा हुक करण्याचा प्रयत्न आहे. मात्र हुक करताना थोडंसं तुमची बॉडी बॅलन्स ऑफ साईडला आपण पाहतो थोडंसं जातं. त्यानंतर तुम्ही त्या टोवर हुक. आणि 2003च्या वर्ल्ड कपमध्ये अँड्र्यू जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचं फ्लिंटॉप असेल. मात्र कॅडिकला जो एक षटकार घेतला होता सचिन तेंडुलकर सरांनी, अप्रतिम फटका होता तो. स्टेडियमच्या अक्षरशः बाहेर फेकून दिलं होतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि उंच डोलं होतंय. आता मात्र बघूया पूल पॉवरफुल होतंय का. खेळाडू त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगचा जातोय. खेळाडू नाही, कॅच सुटला या ठिकाणी. स्वप्न आणि बघूया खेळतो या ठिकाणी. फुटबॉल आहे का क्रिकेट आहे कळत नाही, मात्र या ठिकाणी फुटबॉल देखील खेळतायत आणि 1 धाव त्या ठिकाणी 2 नाही 3 धावा मिळत आहेत. शॉर्ट चेंडूवर हुक, एक अप्रतिम जे हुक फटके आहेत सचिन तेंडुलकर सरांनी कॅडिकला मारला होता. ज्यावेळेस गोलंदाजी करतो आणि सुरुवात चांगली दिली होती जवळजवळ 50 धावांची वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर सरांनी. कारण पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2003च्या वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरुवात नव्हती. गांगुली ओपनिंगला होते आणि त्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये चांगली सुरुवात करून सुद्धा अतिशय एकतर्फी लढतीमध्ये आपण पराभूत झालो होतो ऑस्ट्रेलिया विरुद्ध. फायनल देखील ऑस्ट्रेलिया बरोबरच होती. टॉस जिंकून काय घडले तुम्हाला कल्पना. 23 मार्च 2003ला पराभूत झाला होता फायनलमध्ये भारतीय संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू बॅकफुटला होता. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डॉट चेंडू निर्धाव. म्हणून पुढच्या चेंडूला पुढे जाऊन खेळायचं असतं, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फ्रंटफूट म्हणतात. बॅकफुटला जाऊन खेळायचं ज्यावेळी चेंडू थोडा शॉर्ट येतो असं वाटतं की आपल्याला थोडं बॅकफुटला जाऊन खेळणं गरजेचं आहे. स्क्वेअर कट असेल किंवा निश्चितच पूल करण्याचा. मात्र आता मात्र बॅकफुटला जातोय, चेंडू खेळून काढतोय, कव्हर मात्र मिस फिल्डिंग. थोडा वेगळा पंच आपल्याला पाहायला मिळतोय. हा कधी कधी काय काय पंच आपल्याला चांगले पाहायला मिळतात, ड्राईव्ह पाहायला मिळतात आणि हा देखील एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका कुसला कोणता असेल तर दोन्ही टोवर उभं राहून ज्या प्रकारे हवेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा
कव्हरच्या वरून संदीप पाटीलने मारलेला फटका असेल. पिंट्या सुशांत टेमकरचा शॉर्ट चेंडू असेल पहिलाच. त्यानंतर रुपेश उजाडने लॉंगॉनच्या वरून मारलेला फटका. मात्र हे 3 फटके बघूया. या खेळाडूची मला वाटतं हीच खासियत आहे, जो लॉंग लेगच्या दिशेने खेळतो. टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुतेला तुम्ही डीप लॉंग लेगला खेळताना पाहायला मिळतं. कित्येक वेळा कृष्णा सातपुतेचा आवडता फटका डीप लॉंग लेग आहे. ऑफ स्टंपवर घुसून ज्या पद्धतीने खेळाडू फटके खेळतो बघा. या ठिकाणी आत्महत्या होते. काही गरज होती का? मात्र त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला धावतोय, परत होतोय, मात्र उशीर होतोय. खेळाडू बाद होतोय धावबादच्या रूपामध्ये. धावसंख्या 39. लॉंग ऑफ 6 रन. 6 धावसंख्या 45-45. 4 वाजून 10 मिनिटं झालेले जवळजवळ. आणि पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर येतोय. थोडंसं एक वेगळी प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न होता, मात्र अंकेश बघा मगापासून विकेटवर उभा आहे आणि पंचांचा इशारा लेग बायच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी लेग बायच्या रूपात येते. धावसंख्या 46-46. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अनिकेत. मात्र अंकेशला आता क्लिअर करावे लागणार आहेत. मगाही देखील अनिकेतचे चेंडू ट्राय करत होता, कनेक्ट होत नव्हते. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू अंकेश तेलपसाठी शॉर्ट चेंडू डोक्यावरून जातोय तो, म्हणजेच यष्टीरक्षकाचा चेंडू फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू सीमा पार जातोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावडी परततोय. 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावांनी एकूण धावसंख्या 49. शेवटचं षटक मार्गस्थ. मी यानंतर विनंती करेन होप ब्रिगेड आणि द ग्राउंड ब्रेकर्स या संघाने तयार राहायचं आहे. आणि त्यानंतर पुढील सामना होईल गावदेवी लायन्स जॉली क्रिकेटर्स. म्हणजे एका बाजूला दीपक खळे, दुसऱ्या बाजूला महेंद्र तेरेकर, सॉरी वीर मराठा आणि रॉयल स्ट्रायकर आहेत. त्यामुळे रॉयल स्ट्रायकर आणि वीर मराठा तयार राहा. त्यानंतर आजच्या दिवसातला आपण महत्वाचा सामना पाहणार आहोत, ज्या ठिकाणी गावदेवी लायन्स आणि जॉली क्रिकेट. एका बाजूला महेंद्र तेरेकरचा संघ आपण पाहणार आहोत, एका बाजूला संदीप पाटील आणि दीपक खळे यांचा संघ. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू अंकेश सोडी. पुन्हा एकदा मिस टाइम करतोय. प्रत्येक चेंडू मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र गडी बाद होते. विकेट. अंकेश परत.
55 धावांची गरज आहे SP11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. स्वप्नील पिंपळे 11 विरुद्ध आपण पाहतोय सुरू असलेला सामना. स्कॉटिश चॅम्पियन संघाचे संघ मालक अनिकेत खळे यांचा संघ आपण यानंतर पाहणार आहोत. द ग्राउंड ब्रेकर्स. चला प्रदीप, वेळ घेऊ नका प्रदीप. क्षेत्ररक्षणात थोडस बदल आपण होताना पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी राईट टर्म द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये खेळतोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या मधून हळूहळू चेंडू सीमा पारच्या दिशेने जातोय आणि चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. धावसंख्या 2 चेंडू 4 धावा. प्रदीप आता मात्र ऑन साइडला या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळतोय. चेंडू एका धावेसाठी 3 चेंडू. धावसंख्या 5. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल वानखेडेवर आज सामना सुरू झालेला आहे. आज IPL मध्ये MI मुंबई इंडियन्स खेळणार आहे आणि सुरुवात झालेली आहे ते 1:41 मुंबई इंडियन्सचे गडी बाद आहे 0 आणि 4 ओव्हर झालेले आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर या ठिकाणी मैदानावर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच लक्ष्याचा पाठलाग करताना 55 धावांची गरज आहे आणि 6 धावा झालेल्या आहेत. एक चांगल्या प्रकारे सुरुवात बापू आणि पिंट्याला द्यावी लागणार. बापू स्ट्राईकला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप सज्ज होते. राईट टर्म द विकेट. स्ट्राईकला तेजस, नॉन स्ट्राईकला अनिरुद्ध. षटकातील पुढचा चेंडू राईट टर्म द विकेट. प्रदीप ओव्हर पिच चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि जवळ पोहोचला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी प्रयत्न चांगला होता मात्र त्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी चूक झाली. अन्यथा एक मोठा गडी या ठिकाणी मिळाला असता. मात्र एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय तो म्हणजेच तेजस आणि अनिरुद्ध. मी म्हटलं की या दोघांकडे देखील क्षमता आणि 2 पैकी एक जरी खेळाडू उभा राहिला तरी सुद्धा 55 धावा 5 ओव्हरमध्ये या संघासाठी एवढं मोठं आव्हान नसेल. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप जी सुरुवात आहे ती म्हणजेच अनिरुद्ध आणि तेजसच्या रूपात उर्फ बापू आणि पिंट्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये बदल आपण पाहतोय. गोलंदाजी पुन्हा एकदा पुढचा चेंडू एक चांगला फटका या ठिकाणी. मात्र 2 टांगांच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू एखाद्या बोगदाप्रमाणे पलीकडे जातोय. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 10. 2 अंकामध्ये निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. 55 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावा आवश्यक आणि 1 धाव कमी म्हणू शकतो. मात्र जोपर्यंत दोघं आहेत तोपर्यंत मॅच मध्ये आहेत. मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया ज्यावेळी सुरुवात होईल दुसरं षटक. दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. स्ट्राईकला आपण अनिरुद्धला आता पाहतोय. अनिरुद्ध आहे ना पिंट्या. गोलंदाजी करतो वैभव. पहिला चेंडू वैभवचा अलॉंग विथ द कार्पेट खेळलेला ऑन साइडला फटका.
शॉट मिड विकेटला जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो. एकदा धाव संख्या 11. गीतेश मयूर रहाटे यांना देखील आपण पाहतोय वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं देखील योगदान. गीतेश मयूर रहाटे फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव जाधव. चला वैभव लवकर वेळ नका घेऊ. पुढचा चेंडू उद्या तर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुड लेंथ वरून जर असे प्रकारे गोलंदाजी केली तुम्ही जोरात चेंडू टाकून जर त्याला उसळी दिलीत तर बॅट्समॅनला निश्चितच त्या ठिकाणी थोडंसं वेगळं खेळ करावा लागेल. स्ट्राईकला आपण आता बापूला पाहतोय. तेजस स्ट्राईकला, 9 स्ट्राईकला अनिरुद्ध. गोलंदाजी करतो वैभव जाधव. 55 धावांचं लक्ष आहे. धाव संख्या 11 आपण पाहतोय. शॉट चेंडू ओ बॉल पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. लवकर लवकर लागले, लवकर लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा, फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा पूर्ण. कारण चेंडू मला वाटतं डोळ्यावर किंवा डोक्यावर लागलेला आहे, कारण शॉर्ट चेंडू होता. पूल करायला गेले, डोळ्यावर लागले असं वाटतंय. चला लवकर मैदानात फर्स्ट एड बॉक्स घेऊन चला. स्प्रे वगैरे घेऊन जाऊ नका, कारण डोक्याला मार असेल तर ठीक आहे, डोळ्याला लागले असं जाणवते. थोडंसं काळजी घ्या. कार्यकारिणी अमित तेलप यांना विनंती करतोय. कार्यकारिणीच्या वतीने त्या ठिकाणी बघा कितीतरी आपण कार्यकारिणीचे खेळाडू तिथे गेलेले आहेत त्या खेळाडूला पाहण्यासाठी. त्याबद्दल कार्यकारिणीचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. कार्यकारिणीच्या वतीने जो 7 ते 8 व्यक्ती आपण बघतोय या ठिकाणी आपले योगदान देताना. अनिकेत खळे असेल, अमित तेलप असेल, या सर्वांचं अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला तेजस, ओके तेजस, येस थँक्यू. चला तेजस या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज होतोय. 9 स्ट्राईकला अनिरुद्ध. 55 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय वैभव जाधव. एका चांगल्या उंचीवर गोलंदाजी करते. जर आपण पाहिलं तर चांगले उसरी घेणारे चेंडू गुड लेंथ वरून ऑफ स्टंपवर आपण पाहतोय चेंडू टाकतोय. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रदीप. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं वैभव जाधवला आपण पाहतोय दुसऱ्या षटकात. स्ट्राईकला आहे तेजस. पुढचा चेंडू दॅट द ब्युटिफुल स्टॉक. याला म्हणतात आक्रमकता. कौन कहता है कि पंछी पंखों से उड़ान करता है मेरे दोस्त, उनके तो हौसले बुलंद होते हैं. गेंद सीमारे के बाहर 4. जाम भारी केलतय पण बॉलर पण तयार आहे. हे बघ पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू पॉइंटला खेळतोय. 1 धाव. एका धावेने धाव संख्येत भर पडते. मात्र थोडासा रिकव्हरी करतोय तेजस. जे बघा शॉर्ट चेंडू एक चांगल्या प्रकारे हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि चौकार बुक केला या अगोदरच्या चेंडूवर. एकूण धाव संख्या 15. षटक सर्व दुसरं. धावांचं लक्ष आहे 55. पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघाल्या होत्या.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर अनिरुद्ध बॅट मधून उत्तुंग षटकार 6 धावा. गट ब्युटिफुल स्ट्रोक. धाव संख्या 15 22 धावा. माऊली एक चांगलं गाणं. कोळी भूमिपुत्र आहेत आणि निश्चितच मुंबई ही 7 बेटांची मिळून बनलेले येथील कोळी बांधव हे निश्चितच एक भूमिपुत्र आहेत आणि माऊली एकवीर आई हे निश्चितच त्यांचं कुलदैवत. वेगवेगळी गाणी सध्या आपण गाजताना पाहतोय. आई तुझं देऊळ कित्येक गाणी आपण पाहतोय. मात्र निश्चितच मैदानावर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. ज्या धावांची धावगती आवश्यक आहे ती म्हणजे SP11 या संघाला ती धावगती 11ची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकात 22. साईडला मोठा गॅप आहे. फाईन लेग नाही आहे. डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे कोणी नाही. थोडंसं खेळण्यामध्ये तेजसला कठीण आपण पाहतोय. मात्र ज्या प्रकारचा टायमिंग त्याचा आहे आणि तेजस आणि अनिरुद्धची हीच गोष्ट आहे. बापू असेल पिंट्या असेल या दोघांचं एक वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे. कधी कधी आपण नेहमीच बघतो की ओपनिंग महत्वाची असते. त्यांची केमिस्ट्री जुळणं त्यांचे निश्चितच आवश्यकता असते. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय. थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार. हा चौकार. 4 धावा आणि सीमा रेषा पार चौकार. संख्या 26 संख्या 26 आपण पाहतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अंकेश तेरेपर मोठी जबाबदारी असणार आहे. एका बाजूला तेजस एक डेलिकेट टच दिला होता. तो तीसरी ओवर प्रगतिपथ पर गेंदबाजी के लिए तैयार. कमेंट्री बॉक्स इन की तरफ से अंकेश तेरप की अगली गेंद शॉर्ट गेंद. फिर एक बार इस गेंद को पुल किया है जब तक कि वहां पर डीप पर खिलाड़ी फील्ड करे. केवल 1 रन मुकम्मल. एक फ्लैट थ्रो 1 बाउंस विकेटों की तरफ. लेकिन रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 27-27. तीसरी ओवर प्रगतिपथ पर बल्लेबाजी करते हुए अनिरुद्ध और तेजस सलामी के प्रारंभिक बल्लेबाज SP11 के लिए प्रारंभिक बल्लेबाज जिस तरह से वहां पर डटे हैं एक कमाल की बल्लेबाजी कर रहे. लाजवाब बल्लेबाजी. ज्यादा समय नहीं दे रहे. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार राइट मोर द विकेट. प्रदीप नहीं अंकेश यहां पर गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर अनिरुद्ध. हवा में खेला हुआ स्ट्रोक मिस टाइम है. खिलाड़ी वहां पर आएंगे या नहीं और विकेट निश्चित तौर पर 1 रन पूरा किया. दूसरे रन के लिए जब तक कि वहां पर पहुंचेंगे 2 रन आसानी के साथ पूरे और एक अच्छा कैच. देखिए हाफ चांसेस यू मस्ट कन्वर्ट इनटू फुल while you are playing because you are defending 55 and opening pair still on the crease. You're just waiting for the first breakthrough but unfortunately didn't get right connection for the batsman's point of view by Aniruddha. Aniruddha try कर रहे वहां पर एक कोशिश प्रयास कर रहे कि एक बड़ा स्ट्रोक लगे. गेंदबाजी के लिए तैयार. राइट मोर द विकेट. अगली गेंद राइट बल्लेबाज अनिरुद्ध के लिए. फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश मिस टाइम किया है लेकिन जब तक कि वहां पर डीप से खिलाड़ी फील्ड करे 1 रन पूरा किया और जब तक कि थ्रो वहां पर करे और 2 रन यहां पर मुकम्मल करते हुए 2 रन का इजाफा. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद 31. तो 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 31 और जीतने के लिए अब रनों की दरकार 12 गेंदे 24 रन. ये मैच अभी भी बन सकता है. दोनों में हुनर है, दोनों में टैलेंट है और दोनों इस तरह के खिलाड़ी हैं. 12 में 24 मतलब आपको लगभग 3 या 4 सिक्सर की मैच है और दोनों को पता है कि किस अंदाज से यहाँ पर बल्लेबाजी करनी है. 12 गेंदे शेष 24 रन की जरूरत. क्या होगा क्या नहीं एक मधुर संगीत सुनते हैं फिर एक बार वापस आएंगे एक गाना लेकर.
बॉलर नेम प्लीज. रविंद्र. गेंदबाजी करेंगे रविंद्र कावणकर. रविंद्र कावणकर गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर अनिरुद्ध नहीं तेजस. नॉन स्ट्राइक एंड पर अनिरुद्ध, स्ट्राइक पर तेजस. 12 गेंदे 24 रन की जरूरत. रविंद्र कावणकर लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहली गेंद और यहां पर बेहतरीन स्ट्रोक. क्या स्वागत किया. 6 सिक्सर से करेंगे सबका स्वागत. गेंदबाज का स्वागत 6 रन के साथ किया है. पर यहां पर गाना सुनते वापस आएंगे. रन की जरूरत. 10 चेंडू 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावा. धाव संख्या 38 झालेली आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. आणि चेंडू शिल्लक आहेत 10. फ्री हिट आहे. मंगेश गेंदबाज मंगेश. थँक्यू डीजे. 10 चेंडू 17 धावांची गरज. फ्री हिट आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी ते मंगेश पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेटचा मारा. आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. 11 धावांची गरज. 9 चेंडू 11 धावांची गरज. मी म्हटलंय की ज्या प्रकारे 2 फलंदाज बॅटिंग करत होते स्टार्ट पासून, तेव्हाच मी म्हटलंय दोघांकडे याच ओव्हरमध्ये मॅच संपते की काय, ज्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करतायत. चला लवकरात लवकर तयार राहा. ग्राउंड ब्रेकर्स आणि होप ब्रिगेड टॉस जिंकले. ग्राउंड ब्रेकर्स आणि पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने, सॉरी बॅटिंग, ग्राउंड ब्रेकर्सने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. होप ब्रिगेड फिल्डिंगसाठी तयार राहा. हो अप्रतिम चेंडू. दॅट द ब्युटी मॅग्निफिसंट. 8 चेंडू 11 धावांची गरज. भारताच्या 72 धावा झाल्यात 8 षटकामध्ये. तर या ठिकाणी 8 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतोय. डीप थर्डमॅन नाही आहे. पॉइंट देखील नाही आहे. हळूहळू चेंडू सीमा पार. चौकार. 7 चेंडू 7 धावांची गरज. 7-7 विन.
शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय. एक धाव. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53. केवळ 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी करतोय अंकेश तेलप. स्ट्राईकला तेजस आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चकून चेंडू होतोय सीमा पार. तेजसच्या बॅट मधून निघालेला चौकार. 4 धावा विजय ठरतायत. 4 चेंडू राखून आणि पंचांचा इशारा चौकार. चला ग्राउंड ब्रेकर्स त्वरित चला आणि होप ब्रिगेड तेजस, प्रदीप आंबेकर, संदेश. थँक्यू, धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तेजस पवार. जोरदार टाळ्या होत्या. तेजस भुवड. तेजसला विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅच. धावा कुठल्या ते म्हणजे 43 धावा कुठल्या आहेत. अप्रतिम या ठिकाणी